नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात, त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे, कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारांसोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जयस्वाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात, त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे, कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील
सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारासोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जायसवाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्टकार्ड दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात, त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे, कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारासोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जायसवाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्टकार्ड दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात, त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता।
आता निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे। कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारांसोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जायस्वाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात, त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणचा चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणचा सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे। कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारांसोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जायस्वाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट
डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात, त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे, कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारांसोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जयस्वाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात, त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे, कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील
सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारासोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जायसवाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात। त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही, त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे, कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारासोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जायसवाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात। त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही, त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता।
आता निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे। कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारांसोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जायसवाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात, त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणचा चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणचा सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे। कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारांसोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जायसवाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट
डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात, त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे, कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारांसोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जयस्वाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात, त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे, कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारांसोबत
बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. प्रज्ञा जयस्वाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे. या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे. डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे. त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही, त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते. आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे. दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे. आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे. नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे, कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे. हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे. डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता. 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे. नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे. या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारांसोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. प्रज्ञा जयस्वाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे. या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे. डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे. त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही, त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते. आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे. दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे. आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे. नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर
हा चित्रपट पाहता येणार आहे, कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारांसोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जायसवाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात, त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणचा चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणचा सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे, कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारांसोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जायसवाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये।
चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात। त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे, कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारांसोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जयस्वाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार S. थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी S. थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात। त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे, कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारांसोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जयस्वाल, श्रद्धा श्रीनाथ
हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात, त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे, कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारांसोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जयस्वाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात, त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे,
कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारासोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जायसवाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात, त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणता चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणता सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे, कारण की नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या इंस्टा हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पोस्टरमध्ये नंदमुरली बालकृष्ण, बॉबी देओल आणि इतर कलाकारही दिसत आहे। हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे तर या चित्रपटाने फक्त 4 दिवसातच बजेट वसुली केली आहे। डाकू महाराज 100 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला होता। 4 दिवसात संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे। या चित्रपटाने 150 कोटीहून अधिकची कमाई केलेली आहे। नंदमुरली बालकृष्ण यांच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपटापैकी एक डाकू महाराज चित्रपट आहे। या चित्रपटात दक्षिणत्या कलाकारासोबत बॉबी देओल, उर्वशी रौतेला देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे। प्रज्ञा जायसवाल, श्रद्धा श्रीनाथ हे कलाकार इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहे। बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साई सौजन्य व नागा वामसी यांनी केलेली आहे। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार एस थमन यांनी संगीत दिलेले आहे। डाकू महाराज बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर नंदमुरली बालकृष्ण यांनी एस थमनला खास भेट म्हणून पोस्ट कार दिलेली आहे। त्या कारची किंमत जवळजवळ 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे। आता हा चित्रपट OTTवर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये साऊथ फेमस ॲक्टर नंदमुरली बालकृष्ण यांचा चित्रपट डाकू महाराज हा OTTवर प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे OTTवर पुन्हा प्रदर्शित होतात,
त्यामुळे ज्या प्रेक्षकांना एखादा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही त्यांना तो सिनेमा OTTच्या माध्यमावर बघण्याची संधी मिळते। आता प्रचंड गाजलेला डाकू महाराज हा दक्षिणचा चित्रपट लवकरच OTTवर येणार आहे। दक्षिणचा सुपरस्टार नंदमुरली बालकृष्ण यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली आहे। आता जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नंदमुरली बालकृष्ण यांचा डाकू महाराज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। आता हा निर्मात्याने हा चित्रपट OTTवर प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपट आता आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे।